हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळेजण. वेलकम टू माय चॅनल. तर आज 26 जानेवारी होती, सुट्टीचा दिवस होता. मग काय म्हटलं, चला जाऊया कुठंतरी फिरायला म्हटलं की काय, आम्ही एका पायावरच तयार असतो. आम्हाला तेवढंच काम येतं असं सगळं म्हणतात बरं का, की तुला काय काम आहे व्हिडिओ काढायचं आणि फिरायचं इकडे तिकडे. तर असो, म्हणणाऱ्याला म्हणू द्या, काही हरकत नाही. इकडे सईला बघा तुम्ही, किती छान दिसत होती, एकदम डॉलसारखी छान दिसत होती. म्हटलं चल थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून घेऊ. मग तिच्यासोबत 2-3 व्हिडिओ काढले. साहेब गेले होते पेट्रोल भरायला. म्हटलं त्यांचं पेट्रोल भरूच तर चला आपण काहीतरी करूया. मग काय, फायनली आम्ही पोहोचलो इथे मॉलच्या इथे. आणि मी ह्या मॉलला पहिल्यांदा आले होते, कारण माझ्या बेस्टीने मला आग्रह केलेला की चला यार आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तिला पण सुट्टी होती, मला पण सुट्टी होती. मग म्हटलं चला येऊ जरा थोडंसं फिरून. तर मुलांना पण मस्त पाहण्यासारखं होतं, एन्जॉय वगैरे. आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने डेकोरेशन केलं होतं, खूप मस्त एकदम. सगळीकडे आपले तिरंगा दिसत होता, खूप छान वाटत होतं. आणि इकडे बघू शकता तुम्ही, एवढे छान छान गेम्स वगैरे होते मुलांना खेळण्यासाठी. मी तर बघूनच दंग राहिले बाबा. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढे सगळे गेम्स आणि एवढे छान सगळं काही बघितलं होतं, कारण मी ह्याच्या आधी नव्हते गेली असं कुठं पाहायला. तर बघू शकता एकदम छान पद्धतीने मला डेकोरेशन केलं होतं. त्यात म्हटलं चला थोडेसे व्हिडिओ वगैरे काढू. बॅकग्राऊंड एवढं छान आहे म्हटल्याच्यानंतर व्हिडिओ काढायलाच व्हिडिओ काढायचे होते, पण व्हिडिओ काय पाहिजे तसं जमतच नव्हतं. मग मैत्रिणीला म्हणलं दे बाई सोडून, चल घेऊ फिरून आपलं. मग काय, गेलो आम्ही फिरायला. नंतर वर गेलो, वरच्या मजल्यावर गेलो तर पाहिलं वर आणि एक मजला आहे. मग वरच्या मजल्यावर गेलो तर पाहिलं वर आणि एक मजला. अरे म्हटलं याला मजले तरी किती आहेत असे. मग म्हटलं चला आपलं इथं तरी व्हिडिओ काढून घेऊ. छान व्हिडिओ काढला मग स्लोमोमध्ये. छान वाटत होतं, एकदम छान पद्धतीनं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. त्याच्यामध्ये मस्त आम्ही मेकअप वगैरे करून गेलो होतो. फोटो पण छान येत होते, व्हिडिओ पण छान होते. मग काय आमचे साहेब म्हणतात, झालं वाटतं मनासारखं, तुम्हाला पाहिजे तसं बॅकग्राऊंड भेटायला, लाईट्स वगैरे छान आहेत, घ्या काय व्हिडिओ काढून घ्यायचं. तर मी विचार करत होते ह्या ट्रेनमध्ये आपल्याला बसवतील का, पण म्हटलं नको बाई, जाऊ दे, सगळे लोक मलाच बघतील आणि हसतील. मग म्हटलं द्याविषयी सोडून. मग आम्ही निघालो घराकडे. वापस येत असताना एक छान पद्धतीने जेवण केलं एका हॉटेलला. म्हटलं चला आता भूक लागली, काहीतरी खाऊन घेऊया. आणि मग नंतर घराकडे आल्यानंतर थोडासा आराम केला. आणि मग बस आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. तुमचं सपोर्ट असंच सोबत राहू द्या. थँक्यू सो मच.